रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी बी उशिरा उठलो. जवळजवळ वाजले होते 8:30. तिथून बाहेर डोकावलं तर बघितलं अख्खं ऊन कडकडाट पडलं होतं आणि चिमण्यांचा आवाज येत होता. आता जास्त वेळ झोपलो होतो त्याच्यामुळे माझं डोळं बी मला जड लागायला लागलं होतं. पटापटा दात घासून घेतलं. डोक्याला जरा तेल लावलं. कांगवा फिरवावं म्हणलं पण आपल्या डोक्याला केसच नाही. झोपलेली कपड्यांच्या गाड्या घालून घेतल्या चकाचक. आज नाश्त्याला जेवायला केलतं वड्या आणि गवारीची भाजी. दोन्ही पैकी एकच का? हॉल झाडायचा आईसाहेबांचा वाचावा म्हणून हॉलची जिम्मेदारी माझ्यावर घेतली आणि हॉल झाडून घेतला. प्यायचं पाणी संपलं होतं म्हणून मी निघालो पाणी आणायला. त्या प्लॅन्टवरची माणसं माघारी चालली होती. मी म्हणालो का? म्हणले मुतल्यावानी पाणी येतं. त्या बाटलीचा नंबर आला तेव्हा आम्हाला कळलं ह्याच्यापेक्षा बारकं पोरगं बी जास्त मुततं. ती प्यायला पाणी नसल्यामुळे ठेम का व्हायना बॉटल भरूनच आणली. तिला डबा अडकवला आणि मी निघालो कामाला. आता दुकानात पोचल्यानंतर मला एवढी शांतता वाटत होती. दुकानात हाय का नाही कोण तेवढा ठेव दिसला काम करताना. वाकून बघितलं तर मालक मशीनची साफसफाई करत होतं. टरच्या टेपला टाकायची होती पिन. कस्टमरचं म्हणणं होतं शिगडी करंट मारती पण घरी आर्थिंग नव्हती. मारायचा ब्लोअर रिपेअर करायला घेतला होता. मधल्या गोट्या पडल्या होत्या. नीट झालाय का नाही चेक करण्यासाठी मी कोपऱ्यात बसलेली घाण बाजूला काढली. मालक म्हणले काय लाका? मालकांना एक किट लागत होतं त्याच्यासाठी मी अख्खा डबा पालता केला. म्हणले खाली सांडावलंय ना आता परत नीटनेटकं भरून ठेव. मालक म्हणले हा फॅन पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत नाही. म्हणलं चालतंय लावू की घालायला त्याला. एवढ्या मोठ्या वाइंडिंगच्या ढिगाऱ्यातून आपल्याला शोधायचं होतं. त्याच्यासारखा दिसणारा भाऊ सापडला. म्हणलं आता ह्याला तरी पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला लागणारच. लाईट गेल्यामुळं सगळी रिपेअरिंग स्टॉप झाली होती. फक्त सेल चालू होता. भूक लागल्यामुळं माझं तोंड कावळ्यावानी झालतं. अचानक नजर माझी खाली गेली तर वाइंडिंग बस्ट झालं होतं. मनात म्हणलं मालकाला लाईट तरी येऊ द्या नाही तर जेवायला तरी चला. कडची टेप मल्टीमीटर मला जायचं होतं घेऊन मालकांकडे आणि मालक बसले होते आमच्या ट्रॅक्टरमध्ये. मालकांनी ट्रॅक्टरच्या टेपची वायरिंग केली. मग कंची गाडी बाहेर जाणार होती. म्हणले आपल्या गाडीतला एक साऊंड बाहेर काढून घे. गाडीतला साऊंड आणून दुकानाबाहेर मांडला. म्हणले तुझी जागा इथंच आहे. मालकांनी म्हणले चल आपण जेवायला बसू. मग तेव्हा कुठं आम्ही जेवायला बसू कुठं माझ्या पोटात मला बरं वाटत होतं. शिब म्हणलं आता घरी जास्तवर लाईट येत नाही काय? मालकांना म्हणलं घरात बी हवा देणार आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार. रिपेअर करायला घेतलं होता. फॅनचं गेलं तर 2 गोट्या आणि 1 मिरची. फॅनला 1 मिरची आणि 2 गोट्या टाकल्यावर लागला फिराय. मांड्याला बेस खराब झालता बेस टाकून घेतला. गाडीला पिशवी अडकावली. मी निघालो घरी. आपल्या बिघरच्या शेगडीला वायऱ्या टाकायच्या होत्या. शेस नाही डायरेक्ट लाल बुंद.